तर नीट पेपर फुटी प्रकरणावरून मुंबईत महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली। त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी घोषणाबाजी केली। यावेळी सत्ताधारी विरोधक आमने सामने आले असं चित्र दिसलं। काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात देशाचे तुकडे करण्याची घोषणा दिली असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला। तर आपण पाहतो यावेळी मुंबई महापालिकेत सुद्धा विरोधकांनी आंदोलन केलेलं आहे। सभागृहाबाहेर विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली। देशामध्ये विद्यार्थ्यांनी उठाव केला। नीट परीक्षा नीट झाल्या नाही, पेपर लीक झाले, नीटचा रिझल्टही चांगला बरोबर लागला नाही, हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे। आणि त्या विद्यार्थ्यांच्या आवाजाला लाठीचार्ज होतो। धर्मेंद्र प्रधान जो शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्या आणि सगळं विद्यार्थ्यांची टॉक करा, बोला, मिटेल। आम्हाला पण हौस नाही, तिथे विद्यार्थ्यांचे जीव जात आहेत। पण मुंबईकरांच्या आरोग्याच्या पेक्षा जास्त त्यांना ती घोषणाबाजी मुलांसाठी आम्ही तेही आम्ही सुद्धा संवेदनशील आहेत, पण हे ते स्थान नाही आहे ना। सभागृह हे स्थान नाही आहे। सभागृहामध्ये इथे मुंबईकरांचं काम झालं पाहिजे। आंदोलन करा, मोर्चा करा, ते बाहेर रस्त्यावरती मैदानात, पण ह्या सभागृहामध्ये अशा पद्धतीने गोंधळ घालून कामकाजाला थांबवणं, मुंबईकरांच्या हिताचे प्रश्न असतील, सर्व नगरसेवकांचे काही तळमळीचे कळकळीचे प्रश्न असतील, ते न घेता अशा पद्धतीने घोषणाबाजी करून सभागृहाची शिस्त बिघडवणं हे कितपत योग्य आहे? देशाचे तुकडे तुकडे करण्यासाठी निघालेली ही गँग आहे। कोण कोण आहे या आंदोलनामध्ये? 370 कदम हटलं पाहिजे हा नीटचा मुद्दा आहे का? 370 कदम याबद्दल आक्षेप घेणं हा नीटचा मुद्दा आहे का? आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंचा करिअर हा नीटचा मुद्दा आहे का? ज्या पद्धतीनं तुकडे तुकडे गँग ही जंतर मंतरवर आंदोलन केले आणि आज गणेशजी महापालिकेच्या सभागृहामध्ये देश के तुकडे होंगे तर का अशा घोषणा दिली गेली। काँग्रेसच्या नगरसेवकांनी आधी घोषणा दिली, इंशाल्लाह